हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या टॉपिकमध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज पाहिले. आज आपण या टॉपिकमधला लास्ट पार्ट की त्याचं नाव आहे इनफर्टिलिटी हा पॉईंट पाहतोय. तर इनफर्टिलिटी म्हणजे काय? रिप्रोडक्शन ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॅरेक्टरिस्टिक आहे. या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये त्या स्पेसिसचा नंबर वाढत असतो आणि त्याचबरोबर कंटिन्युटी ऑफ लाईफ हा सुद्धा काय आहे, या रिप्रोडक्शनचा सिग्निफिकन्स आहे. पण या कॅरेक्टरिस्टिकला काही एक्सेप्शनल केसेस आहेत किंवा एक्सेप्शनल केसेस असतात की ज्याच्यामध्ये त्या पर्सनमध्ये इनॅबिलिटी राहत असते रिप्रोडक्शनची, म्हणजे ते पर्सन रिप्रोडक्शनसाठी कॅपेबल नसतात. अशा ज्या केसेस आहेत किंवा असा जो प्रॉब्लेम आहे ज्याला इनफर्टिलिटी किंवा याला स्टॅबिलिटी असंही म्हटलं जातं. तर पहा, इनफर्टिलिटी म्हणजे काय? इनॅबिलिटी टू कन्सीव्ह नॅचरली. कन्सीव्ह याचा अर्थ होतो प्रेग्नन्सी. नॅचरली जर प्रेग्नन्सी होत नसेल किंवा त्याच्यामध्ये कमतरता जर असेल तर त्याला इनफर्टिलिटी असं म्हटलं जातं. आता इनफर्टिलिटीमध्ये प्रॉब्लेम फक्त फिमेलमध्येच राहतो असं नाही, तर मेल आणि फिमेल या दोघांच्यामध्ये इनफर्टिलिटीचे वेगवेगळी कारणं असू शकतात. तर इनफर्टिलिटीचे जे काही प्रमुख कारणं आहेत की ज्याच्यामध्ये तर फिजिकल काही कॉजेस आहेत किंवा रिझन्स आहेत, काही कंजेनिटल प्रॉब्लेम आहेत, काही सायकोलॉजिकलही प्रॉब्लेम आहेत. तर मेनली फिमेलमध्ये जे काही फिजिकल प्रॉब्लेम आहे ज्याला PCOD असं म्हटलं जातं, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असंही म्हटलं जातं. कंजेनिटलमध्ये जन्मजात जे काही डिसीज असतील किंवा जो काही प्रॉब्लेम असेल त्याला कंजेनिटल असं म्हटलं जातं. काही सायकोलॉजिकल सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर पहा, सुरुवातीला जेव्हा म्हणजे इथं टाईम ड्युरेशन दिलेलं आहे की 1978 पर्यंत जेव्हा ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा ह्युमन बिईंगमध्ये इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम होता तेव्हा त्या काळामध्ये या इनफर्टिलिटीवरती फक्त 2च उपचार होते. ते म्हणजे कोणते? एकतर तुम्ही एखादा चाइल्ड अडॉप्ट करू शकता किंवा विदाऊट चाइल्ड ज्याला म्हटलं जातं चाइल्डलेस राहू शकता. पण ॲट प्रेझेंट किंवा आत्ता सध्या या इनफर्टिलिटीवरती इतका रिसर्च झालेला आहे की याच्यामध्ये नंबर ऑफ काय आहेत, ऑप्शन्स आहेत. आणि या ऑप्शनमध्ये पहिला जो ऑप्शन आहे ज्याला म्हटलं जातं फर्टिलिटी ड्रग्ज असं म्हटलं जातं. म्हणजे या फर्टिलिटीवरती काम करणारे काही औषधंही निघालेली आहेत ज्याला फर्टिलिटी ड्रग्ज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर काही आर्टिफिशियल टेक्निक्स आहेत. या आर्टिफिशियल टेक्निकमध्ये आर्टिफिशियल इनसेमिनेशन ही एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस काय आहे हे आता आपण पाहूया. आर्टिफिशियल इनसेमिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट जे टेक्निक आहे किंवा जो उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये इंट्रा युटेराइन इनसेमिनेशन हा एक पॉईंट आहे. आणि त्याच्याच बरोबर सध्या ज्याच्यावरती जास्त चर्चा आहे असा जो इश्यू आहे तो म्हणजे सरोगेट मदरहूड. म्हणजे असे नंबर ऑफ काय आहेत, वेज आहेत किंवा की ज्याच्यामध्ये रूट्स आहेत की ज्याच्यामुळं काय होऊ शकतं, इनफर्टिलिटी ही बाजूला जाऊ शकते आणि ज्याच्यामध्ये इनॅबिलिटी टू कन्सीव्ह हा प्रॉब्लेम पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो. म्हणजे या प्रत्येक टेक्निकमध्ये पर्सेंटेजचा रेट, सक्सेस रेट हा काय आहे ठरलेला आहे आणि दिवसगणिक हा रेट काय होत आहे, वाढत आहे. तर पहा, म्हणजे जर इनॅबिलिटी टू कन्सीव्ह हा जर प्रॉब्लेम असेल तर याच्यापैकी एखाद्या टेक्निकचा वापर करू शकतो चाइल्ड बिअरिंगसाठी की ज्याला म्हटलं जातं असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. म्हणजेच ज्यांच्याकडे हा प्रॉब्लेम आहे त्यांनी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचा जर वापर केला किंवा याच्यापैकी कोणत्या तरी पर्यायाचा जरी वापर केला तर इनफर्टिलिटी हा प्रॉब्लेम कायमचा निघून जातो. तर ह्या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये नंबर ऑफ काय आहेत, वेज दिलेले आहेत किंवा की ज्याच्यामध्ये असे काही टेक्निक्स दिलेले आहेत की ज्याच्यामुळे इनफर्टिलिटी ही कमी होऊ शकते. तर सुरुवात करूया आपण या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमधला पहिला जो पॉईंट आहे ज्याला इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. मी फक्त इथं शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे IVF आणि या शॉर्ट फॉर्मवरतीच आपल्याला क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. तर IVF याचा लॉंग फॉर्म काय होतो, इन विट्रो फर्टिलायझेशन. तर पहा, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय हे आधी समजून घेण्या अगोदर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. ह्युमन बिईंगमध्ये फर्टिलायझेशन जे होतं ज्याला इन विवो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. इन विवो फर्टिलायझेशन याचा अर्थ असा होतो फर्टिलायझेशन ऑकर्ड इनसाइड द बॉडी. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जर फर्टिलायझेशन होत असेल तर त्याला इन विवो फर्टिलायझेशन किंवा इंटरनल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. तर इथं या टेक्निक्समध्ये काय केलं जातं, फर्टिलायझेशन हे आउटसाइड द बॉडी केलं जातं. ही प्रोसेस लॅबोरेटरीमध्ये केली जाते. म्हणून या प्रोसेसला इन विट्रो म्हणजे इन विवोच्या अगेन्स्ट किंवा ज्याचा जो विरुद्धार्थी शब्द आहे त्याला काय म्हटलं जातं,
इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे बॉडीच्या बाहेर जर रिप्रोडक्शन म्हणण्यापेक्षा फर्टिलायझेशन, रिप्रोडक्शनची जी पहिली स्टेप आहे, फर्टिलायझेशनची जो काही इव्हेंट आहे तो जर घडवून आणला तर त्याला म्हणलं जातं इन विट्रो फर्टिलायझेशन. आता नेमकं या इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये काय काम केलं जातं? ही जी प्रोसेस आहे ही नेमकी कुठं होते? तर लॅबोरेटरीमध्ये केली जाते. या प्रोसेसमध्ये की ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, अशा प्रॉब्लेमॅटिक जे काही आहे कपल्स आहेत यांच्यामध्ये नेहमी झायगोट फॉर्मेशनचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यावेळी लॅबोरेटरीमध्ये की ज्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब किंवा वॉच ग्लासमध्ये जे काही पर्टिक्युलर जे काही कपल आहे त्यांचे जे काही गॅमेट्स आहेत हे गॅमेट्स काय केले जातात? कलेक्ट केले जातात आणि या गॅमेट्समध्ये लॅबोरेटरीमध्ये फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. आणि या फर्टिलायझेशन प्रोसेसचा जो काही प्रॉडक्ट आहे ज्याला आपण झायगोट असं म्हणतो, हा झायगोट काय केला जातो? फिमेलच्या फॉलोपियन ट्यूबमध्ये इंट्रोड्यूस केला जातो. आता इथं म्हणजे याचाच अर्थ काय आहे की फॉलोपियन ट्यूबमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर काय केलं जातं? इन विट्रो फर्टिलायझेशन ही प्रोसेस केली जाते. किंवा जे काही फर्स्ट ड्युरेशनमध्ये प्रेग्नन्सीच्या ज्या काही स्टेजेस आहेत की झायगोट फॉर्मेशन होत नाही किंवा ब्लास्टुला होत नाही किंवा आणखी दुसरे जर काही प्रॉब्लेम असतील तर अशा वेळेला हा इन विट्रो फर्टिलायझेशन ही टेक्निक काय केली जाते? अंमलात आणली जाते की ज्याच्यामध्ये रिस्पेक्टेड इंडिव्हिज्युअलचं गॅमेट हे कलेक्ट करून लॅबोरेटरीमध्ये फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. म्हणजे स्पर्म हे पेनिट्रेट करतात एगला आणि जो झायगोट तयार होईल याला इंट्रोड्यूस केलं जातं फॉलोपियन ट्यूबमध्ये. एकतर आता हे डिपेंडिंग अपॉन पेशंटवरती डिपेंड राहत असतं. एकतर झायगोट इंट्रोड्यूस केला जातो किंवा त्याच्या पुढची जी स्टेज आहे की या झायगोटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ब्लास्टोसिस्टमध्ये होतं. आणि या ब्लास्टोसिस्टला आपण अर्ली एम्ब्रिओ असंही म्हटलं जातं किंवा अर्ली एम्ब्रिओ असं म्हटलं होतं. म्हणजे झायगोट नंतर क्लिवेज ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्लिवेजचे जे काही टाईप आहेत इथंपर्यंत ही प्रोसेस लॅबोरेटरीमध्ये केली जाते आणि त्याच्यानंतर तयार झालेला एम्ब्रिओ हा फॉलोपियन ट्यूबमध्ये इन्सर्ट केला जातो. म्हणजेच बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं ज्याला इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. ही जी टेक्निक आहे ही टेस्ट ट्यूब बेबीमध्ये सुद्धा हीच टेक्निक वापरली जाते आउटसाइड द बॉडी आणि ही प्रोसेस टेस्ट ट्यूबमध्ये केली जाते. म्हणून याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हटलं जातं. तयार होणाऱ्या प्रॉडक्टला टेस्ट ट्यूब बेबी किंवा काही लॅबमध्ये याच्यामध्ये वॉच ग्लासचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे ही एक कॉमन आणि प्रिन्सिपल मेथड आहे. प्रत्येक पुढच्या पॉईंटमध्ये सुद्धा आधी इन विट्रो फर्टिलायझेशन करणार. आता हा फक्त फॉलोपियन ट्यूबचा प्रॉब्लेम, काही वेळेला काय होतं युटेरसचा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. त्यावेळी दुसऱ्या पर्यायाची निवड केली जाते किंवा काहीमध्ये गॅमेट फॉर्मेशन सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे डिपेंडिंग अपॉन प्रॉब्लेमवरती काय केलं जातं की त्याच्यावरती सोल्युशन शोधलेलं आहे. पण जी बेसिक मेथड आहे ती कोणती आहे? इन विट्रो फर्टिलायझेशन. याचा अर्थ फर्टिलायझेशन अकर्ड आउटसाइड द बॉडी. हेच फक्त इनफर्टिलिटीमध्ये पहिल्यांदा काय केलं जातं? तयार करून घेतलं जातं. म्हणजे हा पॉईंट झाला इन विट्रो फर्टिलायझेशनचा. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे झायगोट इंट्रा फॉलोपियन ट्रान्सपोर्ट. आता नावावरूनच लक्षात येतं याच्यामध्ये झायगोटला ट्रान्सपोर्ट केलं जातं. कुठं? इंट्रा फॉलोपियन ट्रान्सपोर्ट. म्हणजे फॉलोपियन ट्यूबच्या आतमध्ये झायगोटला ट्रान्सफर केलं जातं. म्हणजेच आधी झायगोट तयार केला जातो. मग झायगोट तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती कोणती आहे? ज्याला म्हटलं जातं इन विट्रो फर्टिलायझेशन. याच्यामध्ये रिस्पेक्टिव्ह कपलमध्ये काय केले जातात? गॅमेट्स घेतले जातात. त्याच्यानंतर त्याचं पेनिट्रेशन किंवा फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं आणि ज्याच्यामध्ये झायगोट तयार केला जातो आणि हा झायगोट फॉलोपियन ट्यूबमध्ये काय केला जातो? ट्रान्सपोर्ट केला जातो किंवा सिरिंज थ्रू इन्सर्ट केला जातो. आता ही जी प्रोसेस आहे ही नेमकी कोणत्या पेशंटमध्ये केली जाते? की ज्यांच्यामध्ये ओव्हिडक्टमध्ये जर प्रॉब्लेम असेल, म्हणजेच फॉलोपियन ट्यूबमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा फॉलोपियन ट्यूबचा जो काही अप्पर रिजन आहे ज्याच्यामध्ये ब्लॉकेजेस असू शकतात. ह्या ब्लॉकेजेसमुळं काय होऊ शकत नाही? फर्टिलायझेशन इथं अवॉइड प्रत्येक वेळेला फर्टिलायझेशन हे काय झालेलं आहे? अवॉइड झालेलं आहे. आणि हे टाळण्यासाठीच इथं काय केलं जातं? झायगोटला इंट्रोड्यूस केलं जातं. म्हणून या प्रोसेसचं किंवा या टेक्निकचं नाव आहे झायगोट इंट्रा फॉलोपियन ट्रान्सपोर्ट. म्हणजे फॉलोपियन ट्यूबमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर झायगोट तयार करणं आणि तो फॉलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर करणं हे काय आहे? कॉमन मेथड आहे. त्याच्यानंतर आहे 3 नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये गॅमेट इंट्रा फॉलोपियन ट्रान्सफर. म्हणजेच ज्या कपलमध्ये गॅमेट फॉर्मेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा गॅमेट फॉर्मेशन जरी झालं तरी मेलमध्ये काही वेळेला इन्सेमिनेशनचा प्रॉब्लेम असू शकतो
इन्सेमिनेशन याचा अर्थ इजॅक्युलेशन प्रोसेसमधून फिमेल जेनेटल ट्रॅकमध्ये सिमेनची एंट्री होणार आहे. पण याच्यामध्ये या सिमेनमध्ये जर स्पर्म काउंटिंगचं जर काही पर्सेंटेज आहे हे जर कमी जर असेल तर अशा वेळेला काय केलं जातं, गॅमेट ट्रान्सफर ही प्रोसेस केली जाते. म्हणजे हा सुद्धा आर्टिफिशियली ही प्रोसेस केली जाते. आणि ज्याच्यामध्ये अप्पर ओव्हिडक्टमध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर हा पॉईंट केला जातो. म्हणजेच की ओव्हरीमधून एक तयार झाल्यानंतर तो फॉलोपियन ट्यूबमध्ये जाणारा जो रूट आहे की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की फिम्ब्री, आणि फिम्ब्री नंतर तो कुठे जाणार आहे, ॲम्फिलापर्यंत जाणार आहे. म्हणजे जिथं गॅमेट पोहोचू शकत नाहीत काही कारणामुळे अशा वेळेला काय केलं जातं, गॅमेट इंट्रा फॉलोपियन ट्रान्सफर ही प्रोसेस केली जाते. आणि याचा जो सक्सेस रेट आहे याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे, हा 30% आहे. म्हणजेच ही जी ट्रीटमेंट आहे प्रत्येक पेशंटसाठी लागू पडते असं नाही, हे ट्रायल बेस आहे किंवा याच्यावरती त्या पेशंटची सायकोलॉजिकल कंडिशन असेल किंवा त्याला काही कंजेनायटल डिसीज असतील किंवा इतर कोणता प्रॉब्लेम आहे याच्यावरती या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट राहत असतो. म्हणजेच या टेक्निकद्वारे म्हणजे इन्फर्टिलिटी पूर्णपणे कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी म्हणजे नष्ट करण्यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशन सारखा बेस्ट ऑप्शन आता काय आहे आपल्याकडे म्हणजे तयार आहे, की ज्याच्यामध्ये बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन केलं जातं आणि लागणारे जे काही प्रॉडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल झायगोट लागेल किंवा गॅमेट लागेल, हे काय केले जातात, फॉलोपियन ट्यूबमध्ये इन्सर्ट केले जातात. म्हणजे इथे गॅमेट फर्टिलायझेशन, गॅमेट इंट्रा फॉलोपियन ट्रान्सफर हा पॉईंट काय झाला, क्लिअर झाला. पुढे त्याच्यानंतर आहे ज्याला म्हटलं जातं इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन, ICSI, इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. आता याचा अर्थ काय होतो, इंट्रा सायटोप्लाझमिक म्हणजे सायटोप्लाझममध्ये काय करणार आहे, स्पर्मचं इंजेक्शन देणार आहेत. म्हणजे इथं स्पर्मची एंट्री ही इंजेक्शन थ्रू होणार आहे. हा सुद्धा इन विट्रो फर्टिलायझेशनचाच काय आहे, पॉईंट आहे, किंवा ही सुद्धा इन विट्रो फर्टिलायझेशनचीच काय आहे, मेथड आहे. या मेथडमध्ये स्पर्मचं इंजेक्शन हे डायरेक्ट सायटोप्लाझममध्ये दिलं जातं. पण कुणाचं सायटोप्लाझम, तर फिमेल गॅमेट ज्याला म्हटलं जातं ओहम. म्हणजेच लॅबोरेटरीमध्ये युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट ही जी प्रोसेस आहे किंवा फर्टिलायझेशनची जी प्रोसेस आहे ही नॅचरली या प्रोसेसमध्ये घडवून आणली जाते. फक्त इथं काय केलं जातं की ज्या कपलमध्ये हा प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी एग इथं प्रेझेंट आहे, तर या एगला पेनेट्रेशन करण्यासाठी जर स्पर्मचं काय दिलं जातं, इंजेक्शन दिलं जातं. आणि पुढची जी पेनेट्रेशनची जी प्रोसेस आहे ही काय होते, नॅचरली होते. पेनेट्रेशन झाल्यानंतर जो प्रॉडक्ट तयार होईल तो काय केला जातो, फिमेल ट्रॅकमध्ये इंट्रोड्यूस केला जातो. हा झाला इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शनचा पॉईंट. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे हे इंजेक्शन देण्याची गरज का असावी, तर याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. मेनमध्ये स्पर्मचं काउंटिंग काय असेल, कमी असेल, त्यामुळं पेनेट्रेशनची जी कपॅसिटी आहे किंवा जे काही प्रमाण आहे ते सुद्धा काय होऊ शकतं, कमी असल्यामुळं अशा प्रकारच्या पद्धतीचा अवलंब केला जातो, ज्याला इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. हा जो पॉईंट आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हा जो पॉईंट आहे हा कधी केला जातो, तर मेलमध्ये प्रॉब्लेम असेल अनेबल टू इन्सेमिनेशन, की ज्याच्यामध्ये सांगितलं इजॅक्युलेशन प्रोसेसमध्ये सीमेन डिस्चार्ज हे जर कमी प्रमाणामध्ये होत असेल, सीमेनचा डिस्चार्ज कमी प्रमाणामध्ये, याचा अर्थ स्पर्मचं काउंटिंग कमी आहे, अशा वेळेला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं. आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये सीमेन डायरेक्टली इंजेक्ट कुठं केलं जातं, सीमेन याचाच अर्थ काय, स्पर्म म्हणजे जे न्यूट्रिटिव्ह मीडियममध्ये काय असतात, प्रेझेंट असतात, हे सर्विक्स रिजनमध्ये, फिमेलच्या सर्विक्स रिजनमध्ये काय केले जातात, इंट्रोड्यूस केले जातात किंवा इंजेक्ट केले जातात. सर्विक्स म्हणजे कोणता, युटेरसचा जो काही काय आहे नॅरोवर पार्ट आहे ज्याला सर्विक्स असं म्हटलं जातं. या सर्विक्स रिजनमध्ये डायरेक्टली काय केलं जातं, स्पर्मचं इंजेक्शन दिलं जातं किंवा स्पर्म इंट्रोड्यूस केले जातात. ही पद्धत किंवा ही जी प्रोसेस आहे ही कधी केली जाते, जेव्हा मेलमध्ये प्रॉब्लेम असेल, अनेबल टू इन्सेमिनेशन म्हणजे इन्सेमिनेशनमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा ज्याच्यामध्ये स्पर्मचं काउंटिंग हे काय असेल, फार कमी असेल, ज्यावेळेला फर्टिलायझेशनचा रेट कमी येतो किंवा पेनेट्रेशनची पॉवर सुद्धा कमी असते, अशा वेळेला काय केलं जातं, आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये स्पर्म इंट्रोड्यूस केले जातात सर्विक्स रिजनमध्ये. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. ह्या आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये स्पर्म इंट्रोड्यूस नेमकं कोणत्या रिजनमध्ये केले जातात, सर्विक्स ऑफ फिमेल.
की सर्व्हिक्स म्हणजे युटेरसचा नॅरोवर पार्ट, ज्याला माउथ ऑफ युटेरस असंही म्हटलं जातं. आता ही जी प्रोसेस आहे याला म्हटलं जातं इन व्ह्यू फर्टिलायझेशन. कारण का बॉडीच्या आतमध्ये होत आहे, कारण लॅबोरेटरीमध्ये ही प्रोसेस केली जात नाही. तर याच्यामध्ये स्पर्म हे बॉडीच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं इन व्ह्यू फर्टिलायझेशन. म्हणजे इथं लॅबोरेटरीमध्ये काहीही करण्याची गरज भासलेली नाही, म्हणून याला काय म्हटलं जातं इन व्ह्यू फर्टिलायझेशन. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर लास्ट जे मेथड आहे ज्याला म्हटलं जातं इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. इथं आपण इन्सेमिनेशन पाहिलं, पण ते कुठं होतं सर्व्हिक्स रिजनमध्ये होतं. काही वेळेला सर्व्हिक्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम असल्यानंतर हे काय केलं जातं इन्सेमिनेशन हे डायरेक्ट युटेरसमध्ये केलं जातं. म्हणजे स्पर्मची एंट्री हे डायरेक्ट युटेरसमध्ये काय केली जाते इंजेक्ट केली जाते. याला म्हटलं जातं इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. आणि याच्यामध्ये स्पर्म हे डायरेक्ट युटेराइन कॅव्हिटीमध्ये इंट्रोड्यूस केले जातात, कारण सर्व्हिक्स रिजनमध्ये प्रॉब्लेम असेल. आणि त्याच्यानंतर हा जो इन्सर्ट केलेला स्पर्म आहे हा नॅचरली ॲम्फ्युलामध्ये जाईल आणि तिथे प्रेझेंट असलेल्या एगला फर्टिलायझेशन करेल. इथे आपण इनफर्टिलिटीवरती जे काही असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत ह्या टेक्नॉलॉजीवरती डिस्कशन केलं, की ज्याच्यामध्ये इन विट्रो फर्टिलायझेशन, झायगोट इंट्राफॉलोपियन ट्रान्सफर, गॅमेट इंट्राफॉलोपियन ट्रान्सफर, त्याच्यानंतर सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन, त्याच्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये सर्व्हिक्स रिजनमध्ये इन्सर्शन आणि त्याच्यानंतर डायरेक्ट युटेराइन कॅव्हिटीमध्ये इन्सर्शन, हे इतके पॉईंट पाहिले. याच्यावरती आपल्याला 100% हा क्वेश्चन हा विचारला जातो. नीट असेल, CET असेल किंवा बोर्ड एक्झाम असेल, किंवा हे जे नॉलेज आहे ह्या नॉलेजवरती जे काही ॲप्लिकेशन बेसवरती जे काही क्वेश्चन्स आहेत याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर याच्यावरती आपल्या बुकमध्ये एक नवीन पॉईंट इंट्रोड्यूस केलेला आहे, तो आहे स्पर्म बँक. स्पर्म बँक याचा अर्थ काय आहे की ज्याला सिमेन बँक असंही म्हटलं जातं. ज्यांच्याकडे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा प्रॉब्लेम असावा किंवा स्पर्मच्या मोबिलिटीचा प्रॉब्लेम असावा, अशा वेळेला काय केलं जातं या स्पर्म बँकची मदत घेतली जाते. या स्पर्म बँकमध्ये डोनेट करणारे जे काही सिमेन आहेत, जे काही मेल्स आहेत, त्यांना डोनर्स असं म्हटलं जातं. हे नेहमी काय राहत असतात, यांचं चेकिंग करून किंवा हेल्दी डोनर्सचं सिलेक्शन करून हे स्पर्म काय केले जातात कलेक्ट केले जातात, त्यांना स्टोअर केलं जातं आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते काय केले जातात प्रोव्हाइड केले जातात. आता या स्पर्मचं कलेक्शन आहे किंवा जे स्टोअर आहे हे लो टेम्परेचरला केलं जातं. आणि ही जी मेथड आहे की कोणत्या टेक्निकनुसार किंवा कोणत्या मेथडनुसार स्पर्मचं स्टोरेज केलं जातं, ज्याला म्हटलं जातं क्रायो प्रिझर्वेशन मेथड, की ज्याला म्हटलं जातं लो टेम्परेचर मेथड असं म्हटलं जातं. या लो टेम्परेचर मेथडचा आधार घेऊन या स्पर्मचं कलेक्शन केलं जातं. आता पहा, या स्पर्मला जे स्टोरेज केलं जातं ते त्यांना न्यूट्रिटिव्ह मीडियममध्ये वाढवलं जातं किंवा त्यांची ठराविक रेंजपर्यंत त्यांची काय केली जाते ग्रोथ केली जाते. इथं स्पर्म बँकवरती एखाद्या मार्काचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो की कोणत्या मेथडनुसार याचं काय केलं जातं प्रिझर्वेशन केलं जातं, तर ती आहे क्रायो प्रिझर्वेशन मेथड. त्यानंतर या टॉपिकमधला जो लास्ट पॉईंट आहे तोही नवीन